भारताच्या शेवटच्या टोकाला जिथे जमीन संपते आणि अथांग समुद्र सुरू होतो, लाटांच्या आवाजात आजही ऐकू येतात रामायणाच्या कथा. आणि त्या भूमीवर विराजमान आहेत भगवान शिव रामनाथ स्वामींच्या स्वरूपात. हेच ते रामेश्वरम, जिथून भगवान रामाने लंकेकडे रामसेतू उभारल्याची श्रद्धा आजही जिवंत आहे. आणि इथूनच पुढे सुरू होतो एक प्रवास, धनुषकोडीकडे जाणारा तो रस्ता, ज्याला भारताची शेवटची भूमी म्हटलं जातं. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. हर हर महादेव. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आली आहे रामेश्वरमला, जिथे माझी खूप वर्षापासूनची यायची इच्छा होती. तर फायनली मी ते पोहोचली आहे. तर आजच्या दिवसात मी विजिट करणार रामेश्वर मंदिराला, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि 4 धामपैकी एक आहे. तर मला इतका आनंद होतो तुम्हाला सांगताना की मी इथे पोहोचली फायनली. तर आजच्या दिवशी मी रामेश्वर मंदिराला विजिट करणार आहे. आणि रामेश्वर मंदिराला विजिट करण्याआधी तुम्हाला काय काय गोष्टी फॉलो कराव्या लागतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठे कुठे फिरणार आहे, काय काय खाणार आहे ते सगळं दाखवणार आहे. तो उद्याच्या दिवसात मी जाणार आहे धनुषकोडीला, आणि धनुषकोडीला मी काय काय व्हिजिट करणार आहे, कसं पोहोचणार आहे तिथे, ते सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला सर्व क्लिअरिटी येऊ शकते आणि तुम्ही पण हा व्हिडिओ बघून तुमची ट्रिप प्लॅन करू शकतात. तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ आवडला असेल ना त्याला लाईक करायला विसरायचं नाही अजिबात. चला तर व्हिडिओची सुरुवात करूया. रामेश्वरम हे तामिळनाडू मधलं छोटंसं गाव आहे, जे इथल्या गावाशी एका पांबन ब्रिजद्वारे जोडले गेलेले आहे. इथे पोहोचण्यासाठी ट्रेन, रोड आणि थेट विमानाचा वापर करता येऊ शकतो. जवळच मदुराईचा एअरपोर्ट आहे. इथून ट्रेन, टॅक्सी किंवा बस करून थेट रामेश्वरमला पोहोचता येते. आणि जर का तुम्ही ट्रेनने येत असाल तर रामेश्वरमला स्वतःचं रेल्वे स्टेशन सुद्धा आहे. आणि इथे पोहोचताना ट्रेन पांबन ब्रिज वरून जाते आणि दोन्ही बाजूला दिसणारा निळाशार समुद्र मुख्य आकर्षण आहे. बसने ना मला इथे बस स्टँडला सोडलं, तर तिथून मी ऑटो घेतली आहे माझ्या स्टे पर्यंत जाण्यासाठी. रामेश्वरमला पोहोचल्यावर सर्वात आधी इथल्या हॉटेलवर चेक इन करा. मी सांगेन मंदिराच्या परिसरातच हॉटेल बुक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व सोयी अगदी हाकेच्या अंतरावर मिळतील. मित्रांनो, दुपारचे वाजले आहेत 12:16 आणि मी रामेश्वरमच्या हॉटेलला चेक इन केलं आहे या ठिकाणी. आणि आता मी रामेश्वर मंदिराला भेट देण्याआधी एक छोटीशी यात्रा करणार आहे. तर ती यात्रा तुम्ही बघू शकता. सर्वात आधी मी आता इथून अग्नितीर्थमला जाणार, त्यानंतर मी 12 कुंडांचं स्नान असं त्याला जाणार. तर आता रूमच्या बाहेर निघून सर्वात आधी अग्नितीर्थमला जाऊया आणि बघूया तिकडचा एक्सपिरियन्स आणि तिकडची हिस्ट्री जाणून घेऊया. मान्यता आहे की जेव्हा तुम्ही रामेश्वरमला येता तेव्हा मंदिरात जाण्याआधी इथे यावे लागते. ह्याचं नाव आहे अग्नितीर्थम. इथे भगवान रामाने रावणाचा वध केल्यानंतर येथील समुद्रात स्वतः स्नान केले होते आणि सीतेने अग्निपरीक्षा पण इथेच दिली होती. यासाठी याचं नाव अग्नितीर्थ आहे. यासाठी यात्रेची सुरुवात इथूनच करावी. तर मित्रांनो, झालं असं अग्नितीर्थम नंतर मी आली होती इथे 22 कुंडांच्या स्नानासाठी. आणि सेम परफेक्टली पत्ता आहे 3 नंतर पोहोचले. मी इथे जेवायला आली आहे. तिथे जवळच मंदिर परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवायला आली आहे. तिकडे मी मील्स ऑर्डर केलंय, तर तुम्हाला दाखवते मील्स कसं आहे. ही जी मील आहे ना, ही 145 ची आहे, पण आता गॅसचा सध्या प्रॉब्लेम असल्यामुळे इथे हे लोकांनी सांगितलं की 15 ते 20 रुपये एक्स्ट्रा घेणार. तर ह्या मील मध्ये तुम्ही बघू शकता की 3 भाज्या आहेत, भात आहे, सांबार आहे, पापड आहे आणि या ठिकाणी सलाड आहे. तर अजून पण आहे काहीतरी, पण मी सुरुवात करते माझ्या जेवणाची. गावात आलेल्याची फिलिंग आली मला. इथे येऊन छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. अशा गल्ल्या मला ओरछाला भेटलेल्या आहे MP मध्ये, जिथे मी गेलेली आहे आधी. तर अशी छोटी छोटी घरं भेटलेली, छोटी छोटी गल्ल्या होत्या. आणि मी ज्या हॉटेलमध्ये राहते ना, तिथपर्यंत जो रिक्षावाला ना तो यायला रेडी नव्हता. तो बोलला की मंदिर परिसरात रिक्षा अलाव नाहीये, त्याच्यामुळे आम्ही आतमध्येपर्यंत जाऊ शकत नाही. सो स्टँड पासून इथपर्यंत मी त्याला 100 रुपये दिले. जे मंदिर आहे तिथपर्यंत. तुम्हाला जर एक्स्ट्रा देऊन इथे यायचं तर तरी पण येऊ शकता तुम्ही. ते लोक एक्स्ट्रा पैसे घेतात आणि जर नाही तुम्हाला यायचं तर तिकडून मग चालत येऊ शकतात. अग्नितीर्थम नंतर मंदिरात जाण्याआधी 22 कुंडाचे स्नान करावे लागते. पौराणिक कथेनुसार भगवान राम यांनी आपल्या दिव्य बाणांच्या सहाय्याने 22 कुंडाची निर्मिती केली. अशी मान्यता आहे की 22 कुंडांच्या स्नानामुळे मन आणि आत्मा पवित्र होते. विशेष म्हणजे प्रत्येक कुंडाचे नाव आणि पाण्याची चव वेगवेगळी आहे. समुद्र किनाऱ्याजवळ असूनही या कुंडातील पाणी खारे नसून गोडे आहे.
तर रामेश्वर मंदिराला भेट देण्याआधी सर्वात आधी तुम्हाला सुरुवात करायची आहे यात्रेची. तर सुरुवात अशी करायची आहे, तुम्ही जेव्हा येताय तेव्हा तुम्हाला सर्वात पहिलं जायचं आहे अग्नितीर्थमला. तिथे तुम्हाला स्नान करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्ही रामेश्वर मंदिराचं नॉर्थ साईडचं जे गेट आहे तिथून तुम्हाला आतमध्ये शिरायचं आहे. तिथे तुम्हाला 22 कुंडाचं स्नान करायचं आहे. आतमध्ये तुम्ही जसं एंट्री कराल नॉर्थ गेटवरून, तिकडे तुम्हाला 25 रुपयाची एंट्री द्यायची पर पर्सन आणि तिथे तुम्हाला आंघोळ करायची 22 कुंडामध्ये. तिथे माणसं असतात, ती तुमच्या डोक्यावरती ते पाणी टाकतात 22 वेगवेगळ्या कुंडामध्ये. जर तुम्हाला पर्सनली एवढं भिजायचं नाही आहे, जास्त भिजायचं नाही, थोडं थोडं भिजायचं आहे, तर तिकडे गेटपाशी काही अशी पण माणसं आहेत जी 200 रुपये घेऊन तुमचा पर्टिक्युलर 5 ते 6 लोकांचा जो ग्रुप असतो त्यांना थोडं थोडं पाणी शिंपडते. जास्त पाणी तुम्ही भिजणार नाही एवढं शिंपडत नाही, पण तुम्हाला ते लोक स्वतः असतात तुमच्याबरोबर 22 कुंडापर्यंत आणि थोडं थोडं पाणी शिंपडतात. तर ते तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर. मित्रांनो, 22 कुंडाची जी आंघोळ होती ना, ती केल्यानंतर मी माझ्या हॉटेलवरती आली होती कपडे बदलायला आणि पुन्हा आंघोळ करायला. तर आता मी कपडे बदलून बाहेर पडली आहे. तर हे बघताय ना मित्रांनो, इथे मी मोबाईल ठेवलेला आहे. इथे मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाव नाही ना, सो मी इथे मोबाईल जमा केलेला 5 रुपये प्रत्येक लोकलच्या मागे. आणि त्याच्या बाजूलाच हा शू रॉक आहे, तिथे शू ठेवलेले. आणि हा मंदिराचा एंट्रन्स आहे या ठिकाणी. भगवान श्रीरामाने लंकेचा राजा रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी येथे भगवान शिवाची पूजा केली होती. श्रीरामाने हनुमानाला कैलासावरून शिवलिंग आणण्यासाठी पाठवले होते, परंतु माता सीतेने वाळूपासून एक शिवलिंग तयार केले, ज्याची पूजा श्रीरामाने केली. हे शिवलिंग आज रामलिंग म्हणून ओळखले जाते. तर मंडळी, माझं फायनली दर्शन झालंय आणि दर्शन एवढं सुंदर होतं ना. दर्शन करायला जाताना आतमध्ये तुम्ही एंट्रीच्या गेटवरती तिथे तुम्ही स्पेशल एंट्री दर्शन पण घेऊ शकता किंवा नॉर्मल एंट्री दर्शन पण घेऊ शकता. तुम्हाला सांगते, मी अर्ध्या तासात बाहेर आली आणि माझं खूप छान दर्शन झालं. आणि तिकडे जर जास्त लाईन असेल तर तुम्ही 100 किंवा 200 रुपयाचं स्पेशल तिकीट घेऊन सुद्धा एंटर करू शकता. पण लिटरली मला सांगते, मी नॉर्मल लाईनमध्ये गेलेली आणि मला खूप छान दर्शन झालं आणि खूप आनंद झाला दर्शन घेतल्यानंतर. तर मला खूप छान वाटतंय आता. म्हणजे आता एवढं ज्योतिर्लिंग झाले आतापर्यंत. हे 8वं ज्योतिर्लिंग होतं ज्याला माझी व्हिजिट झाली फायनली आणि माझी इच्छा पूर्ण झाली. रामेश्वर मंदिराच्या परिसरात खूप सारे दुकाने आहेत जिथे तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करू शकता, जसे की किचन, दागिने, फ्रीज मॅग्नेट आणि अँटिक असे बरेच काही. वरती फाईंड केलेले हे हॉटेल. तर इथे मी आता रात्रीचा डिनर करायला आले. इथे मी नॉर्मल रोज मिल्क आणि 2 इडली मागवली रात्रीच्या डिनरसाठी. छान आहेत, टेस्ट वगैरे खूप सुंदर आवडली मला आणि रिजनेबल आहे. पण इथे ना एक प्रॉब्लेम काय, तिथे आता गॅसचा सगळीकडे प्रॉब्लेम चालू आहे आणि हाय रेट्स आहेत, त्याच्यामुळे ह्यांनी जे मेन मेन्यू आहे तो हाईड केलाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, फ्रॉम रामेश्वरम. डे 2. आजचा दिवस दुसरा आहे माझा रामेश्वरम मध्ये. तर आता माझं सर्व पॅकिंग झालेलं आहे आणि दिवसाचे 7 वाजलेले आहे. तर सर्वात आधी मी इथून निघून हॉटेल चेकआउट करून मी ब्रेकफास्ट करणार. नियरच काय भेटलं तर तिकडे मी ब्रेकफास्ट करणार आणि तिकडून मग धनुषकोडीला जाण्यासाठी मी रिक्षा घेणार आहे. तर रिक्षाचे काय चार्जेस असतील ते तुम्हाला नंतर मी सांगेन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा नंतर मी तुम्हाला मेन्शन करून सांगेन. तर इथे अर्धा दिवस मी आहे, त्यानंतर माझी संध्याकाळी रामेश्वरम वरून ट्रेन आहे. तर ती अजून मी बुक केलेली नाहीये, ती मी ऑन स्पॉट बुकिंग करून नंतर जाणार. तर सध्या तरी आता आपण जाऊया ब्रेकफास्ट करायला आणि दिवसाची सुरुवात करूया. थोडी गर्दी आहे बघा. मी इथे ऑनलाईन उत्तप्पा ऑर्डर केलाय आणि टी ऑर्डर. फायनली मी इथे धनुषकोडीला जाण्यासाठी ऑटो घेतलेली आहे. सकाळचे वाजलेले 8 आणि ही जी ऑटो पडली आहे 1000 रुपये पडलेली आहे, जे मी साईट सीन घेतलेले आहेत. 12 प्लेसेस असतात त्यामुळे तुम्ही इथे या ठिकाणी ही जी ऑटो आहे ती जवळजवळ 3 माणसांमध्ये शेअर पण करू शकता. पण मी सध्या तरी सोलो आहे त्यामुळे मी ही ऑटो घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर इथे येऊन स्कूटर जरी घ्यायचं असेल तरी तिथे अराउंड 700 to 800च्या आसपास रेंट द्यावा लागतं.
त्यानंतर तुम्हाला स्वतः ट्राय करावं लागतं. तर त्यातल्या त्यात ठीक वाटलं मला आणि हा हॉटेल सांगितलं की मला रिटर्न मध्ये स्टेशनला सोड. आजच्या जागांना भेट देण्यासाठी रिक्षा भाड्याने घेतल्यावर रामेश्वरम वरून धनुषकोडीला जाताना रस्त्यात काही मंदिरे आहेत जी आज आपण व्हिजिट करणार आहोत. सर्वात आधी रामकुंडला व्हिजिट करून लक्ष्मण कुंडला व्हिजिट करू शकतात. त्यानंतर पंचमुखी हनुमान मंदिर जिथे फ्लोटिंग स्टोन पाहायला मिळेल. त्यानंतर समोरच असलेली नटराज मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता. इथे सर्व मंदिरे पाहिल्यावर माझा प्रवास सुरू झाला धनुषकोडीसाठी. रामेश्वरम ते धनुषकोडी 20 किलोमीटरचा रस्ता आहे. तर सर्वात आधी मी इथल्या विभीषण मंदिराला भेट दिली. स्थानिक श्रद्धेनुसार रावणाच्या वधानंतर श्रीरामाने याच ठिकाणी विभीषणाचा लंकेचा राजा म्हणून राज्याभिषेक केला. मंदिराच्या आतील भिंतीवर या प्रसंगाची चित्रे पाहायला मिळतात. 1964 मध्ये धनुषकोडीला भीषण चक्रीवादळाने उद्ध्वस्त केले. संपूर्ण गाव नष्ट झाले, पण हे मंदिर सुरक्षित राहिले. त्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. हे बघा, हे मंदिर माझ्या पाठी इथे हे विभीषण मंदिर आहे. तर खूप छान वाटतं. म्हणजे आतमध्ये तुम्ही बघू शकता. इथे ह्याच्या मागची मी तुम्हाला हिस्ट्री पण सांगितली. तर आता आपण इथून पुढे जाऊया धनुषकोडीला. दिसतो काहीसा मंदिराचा परिसर आणि आता आपण जाऊया धनुषकोडीला फायनली. धनुषकोडीला पोहोचल्यानंतर बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या दोघांचा एकत्रित संगम तुम्हाला पाहायला मिळेल. ही ती जागा आहे जिथून प्रभू श्रीरामाने वानर सेनेच्या मदतीने फ्लोटिंग स्टोनचा ब्रिज बनवला होता श्रीलंकेला जाण्यासाठी, जो आज सॅटेलाइटवर स्पष्ट दिसतो. फायनली मी पोहोचली आहे इथे धनुषकोडीला. एक साईडला तुम्ही बघू शकता की इंडियन ओशन आहे, एक साईडला बे ऑफ बेंगॉल आहे आणि हा लास्ट पॉइंट आहे इंडियामधला. तर खूप आनंद आलाय मला. इतक्या वर्षांनी आली आहे मी इथे. परतीच्या प्रवासात मी इथल्या लाईट हाऊसवर येऊन पोहोचले आहे. इथली एंट्री फीस जी आहे ना, ही 10 रुपये आहे वरच्या फ्लोअरवर जाण्यासाठी. लाईट हाऊस वरून व्ह्यू दिसतो. खूप सुंदर व्ह्यू दिसतं. 5व्या फ्लोअरवरती आली मी. तर बघा, निळाशार समुद्र इथं. इथूनच पुढे मला बघायला भेटले धनुषकोडी विलेज. भीषण चक्रीवादळात इथले संपूर्ण गाव वाहून गेले. पंबन धनुषकोडी पॅसेंजर ट्रेन समुद्राच्या लाटांमध्ये बुडाली. हजारो लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सरकारने हे गाव राहण्यास अयोग्य घोषित केले. मित्रांनो, दुपारचे 12 वाजले आहेत आणि मी आली आहे कलाम हाऊसला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं घर आहे, पण ते आता एका म्युझियम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो आजचे जे स्पॉट होते माझे ते कव्हर झालेले आहेत आणि हा माझा शेवटचा स्पॉट होता. तर इथून आता मी रामेश्वरमच्या रेल्वे स्टेशनला चालले आहे. रामेश्वरमचं रेल्वे स्टेशन. ही बघा, ही ट्रेन आहे माझी. तर मित्रांनो, मी जी ऑटो घेतलेली ना साईट सीनसाठी, त्याच्यामध्ये जो रिक्षावाला होता तो म्हणजे बोलतात ना, असं काम करून पूर्ण करायचा पटापट ह्याच्यामध्ये होता. त्याने जे प्लेसेस दाखवले ते असे जीवावरती येऊन दाखवले. मी त्याला खूपशा प्लेसेस असं विचारलं समोर, तर तो बोलतात समोरून जसं दाखवायला रेडी नव्हता आणि त्याला एकदम झटपट काम करून जायचं होतं. तर मला हा एक ड्रॉबॅक वाटला या तमिळनाडू स्टेटचा. सो मी आधी केरळाला फिरली आहे. तिकडचे लोक खूप फ्रेंडली आहे आणि कर्नाटकाला पण फिरली आहे, पण तिकडचे पण लोक खूप फ्रेंडली आहेत आणि समोरून अप्रोच करतात, समोरून सगळ्या गोष्टी दाखवतात आणि सांगतात सुद्धा. पण हे जे आहेत ना, तामिळनाडूचा हा एक्सपिरियन्स असा होता माझा. तुम्ही हे साईट सीन करण्यासाठी ना प्लेसेसची लिस्ट आहे, मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. ती तुम्ही देऊन रिक्षावाल्या बरोबर बोलणी करून तुम्ही इथे विजिट करू शकता. अदरवाईज इथे काय प्रॉब्लेम आहे नाही, इथे लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम आहे. हे जे बोलतात ते आपल्याला समजत नाही आणि आपण जे बोलतो ते त्यांना कळत नाही आणि ह्यांना इंग्लिश येत नाही, त्यांना थोडं तुटकं हिंदी येतं, पण आणि त्यांना ते व्यवस्थित समजत नाही आपण काय बोलतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन, मी कमेंटमध्ये जे लिस्ट दिली आहे ती तुम्ही रिक्षावाला दाखवा आणि त्यानंतर त्याबरोबर भाव करा आणि मगच तुम्ही ती रिक्षा घ्या. अदरवाईज तुम्ही जर इथे स्कूटर रेंट
करू शकतात तर ते अजूनच उत्तम आहे. त्यामध्ये तुम्ही दिवसाला 700 ते 800 रुपये देऊन तुमची पर्सनल व्हेकल बुक करू शकता 24 आवर्ससाठी. तर असा होता माझा रिक्षावाल्या ड्रायव्हरला घेऊन एक्सपिरियन्स. आणि इकडची जी लोक आहेत ती मला खूप कामचालक वाटली. मी जिथे हॉटेल घेतलेलं ना ते मी तुम्हाला कधीच रिकमेंड नाही करणार. ज्या हॉटेलमध्ये मी स्टे घेतलेला त्याने माझी बुकिंग असून सुद्धा मला वेगळीकडे शिफ्ट केलं, कारण त्याने कारण दिलं की माझ्याकडे आता स्पेस नाहीये. माझा नॉन एसी रूम होता, तिकडे स्पेस नाहीये, तर त्याने त्याच्या दुसरा कोलॅबरेटर होता त्याच्याकडे मला पाठवलं. तिकडचा रूम एवढा घाणेरडा होता, क्लिनिंग अजिबात नव्हती, हायजीन मेंटेन नव्हता, रूम शॉर्ट होती. आणि जे दाखवलं आहे, मी जी बुकिंग केली ती त्याने दिलीच नाही, वेगळीकडे गेला. आणि चार्जेस तेवढेच होते. मी शेवटपर्यंत त्याला सांगितलं की काही कमी होऊ शकतं का, तर तो शेवटी बोलतात ना त्याला चिटकवायची होती तर त्याने ती चिटकवून टाकली. तर म्हणजे असे आहेत इकडचे लोक. मी म्हणेन की मला तरी नाही आवडली इकडची जी लोक आहेत ती, कारण एवढी फ्रेंडली नाही आहेत, लँग्वेज बॅरियर्स आहेत आणि बोलतात ना काम चालवू गोष्टी करतात आहेत. आणि खूप उद्धट वाटली, उद्धट ॲरोगंट टाईप वाटली. सो हा होता माझा इकडच्या लोकांना घेऊनचा एक्सपिरियन्स. माहिती नाही तुमचा एक्सपिरियन्स काय असेल किंवा काय आहे, पण हा होता. आणि तुम्हाला पण असा एक्सपिरियन्स आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, मी फायनली रामेश्वरम रेल्वे स्टेशनला पोहोचली आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही आहे अमृता एक्सप्रेस आणि मी चालली आहे मदुराईला. आणि आपला रामेश्वरमचा प्रवास इथेच संपतो आहे. तुमचे काही प्रश्न असतील रामेश्वरला घेऊन किंवा इथल्या प्लेसेसला घेऊन ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मी दिलेली माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ एक लाईक करा. नवीन असाल व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे कन्नूरचा, तो बघायला विसरू नका. आता मी तुम्हाला डायरेक्टली मदुराईच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत बाय बाय.